नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महेंद्र आयरे, देवांश ॲग्रोकेमिकल्स कंपनी प्रतिनिधी। आज आलो आहे जायखेड्यामध्ये भैयाभाऊच्या प्लॉटवर। तर त्यांचा मला एक 8 दिवसापूर्वी फोन आला होता की महेंद्र भाऊ म्हणे आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये मर होते, तर काय उपाययोजना करावी लागेल म्हणे। तर मी त्यांना त्यावेळेस एक्सप्रोडी युरियामधून किंवा इतर कसल्याही खतासोबत एक्सप्रोडी वापरा असा सल्ला दिला होता। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक्सप्रोडी वापरलं। बरोबर 8 दिवसात मी प्लॉटवर आलो आहे। तर त्यांना एक्सप्रोडी वापरल्यानंतर कसे अनुभव आले त्यांच्याशी आपण बोलूया। दादा नमस्कार, आपलं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा। माझं पूर्ण नाव चेतन नारायण आयरे, राहणार जायखेडा, मोबाईल नंबर 9130765351। तर तुम्ही देवांश ॲग्रोकेमिकल्सचं एक्सप्रोडी का म्हणून वापरलं होतं प्लॉटमध्ये? गोल मारता नंबर दाखवत होतो आणि त्यानंतर मग सरांशी कॉन्टॅक्ट केला आम्ही। तर काय करायचं बुवा, त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की एक्सप्रोडी वापरून पाहा कोणत्याही खतात। मग आम्ही युरियामध्ये वापरलं। गोल मारल्यानंतर 8 दिवसानंतर जी कूज होत होती, नंतर जे कूज झालेले काही जे काही बाकी होतं त्यांना नवीन मुळी येते आणि मुळींची संख्या वाढायला लागली। कूज झालेले ही नवीन मुळी येते। बरं, म्हणजे तुम्ही समाधानी आहात तर मग वापर केल्यानंतर? समाधानी होतो आम्ही। हां, तर मग इतर लोकांनी वापरायला पाहिजे। 100% वापरायला पाहिजे। असं 8 दिवसात रिझल्ट भेटला त्याचा। बरं, आणि जे मरणाराचे पण जे मरणामध्ये बी नवीन मुळी फुटायला लागली त्याला। बरं, म्हणजे जे कूच झालं ते गेलं, पण जे डॅमेज झालेलं होतं 8 दिवसात मरणार होतं त्याला नवीन मुळी आल्यानंतर ते थांबलं। बरोबर, आणि वरती त्यांनी ऑटोमॅटिक कोंब काढला। बरोबर, धन्यवाद दादा। तर असं आहे मित्रांनो, दादांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर एक्सप्रोडीचे खूप सुंदर रिझल्ट आहेत। तुम्ही कांद्याच्या रोपामध्ये पाहिलेच आहेत। तर आता तणनाशक मारल्यानंतर बेसल डोस टाकताना एकरी 5 ते 10 किलो या प्रमाणामध्ये एक्सप्रोडी अवश्य वापरा। एक्सप्रोडी वापरल्यानंतर तुम्हाला जी मरचा जर समस्या आहे तुमची तिथे येणारच नाही। रूट झोनसाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागणार नाही। मुळी खूप चांगली डेव्हलप होते आणि पुढे करपा आणि चाई तुम्हाला